केज टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले हत्या प्रकरणात भाऊ रमेश घुले यांनी पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचं नाव घेतलं होतं। या प्रकरणाचा तपास सुरू असून सौरभ सोनवणे यांचं नाव या गुन्ह्यातून वगळण्यात आल्याची चर्चा आणि पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। परंतु सोनवणे यांचं नाव अद्याप आरोपीच्या यादीतून वगळण्यात आले नसल्याची माहिती SIT तपास पथकाचे प्रमुख वेंकटराम यांनी दिली आहे। केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले हे 2 गटातील भांडणे सोडवण्यास गेल्यानंतर त्यांच्या पोटात चाकू लागल्यानं उपचारादरम्यान 21 जून रोजी स्वाराती रुग्णालयात मृत्यू झाला होता। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या खून प्रकरणी आतापर्यंत 10 आरोपी जेरबंद करण्यात आले। सुरुवातीला केज येथील न्यायालयानं आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती। त्यानंतर आरोपींची बीड येथील मध्यवर्ती जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। टाकळी येथील मयत हॉटेल चालक विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांच्याशी SIT तपास प्रमुख वेंकटराम यांनी सोमवारी दुपारी 2 तास चर्चा करून आरोपीच्या मोबाईलवरून केलेले कॉल व आलेल्या मोबाईल नंबरची काही महत्त्वाच्या ठिकाणचे CCTV फुटेज घेण्यात आले असून आणखी काही आरोपी वाढवण्याची शक्यता वर्तवली जाते।